ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। अधिवेशनाची तारीख ही पुन्हा बदलण्याची शक्यता आहे। अधिवेशनाची तारीख 7 डिसेंबर होती। 3 दिवस अधिवेशन घेण्याबाबत चर्चा होती, पण 2च दिवसांचं अधिवेशन घेण्याचा मंत्र्यांचा आग्रह आहे। त्यामुळे 14 आणि 15 डिसेंबर रोजी अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्या होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय। उद्या कामकाज सल्लागार समितीची महत्त्वपूर्ण बैठक होते आणि या बैठकीमध्ये 3 दिवसांच्या ऐवजी 2 दिवसांचं अधिवेशन घ्या हा जो मंत्र्यांचा आग्रह आहे त्या संदर्भातली चर्चा होऊ शकते। अधिवेशनाची तारीख ही पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। अधिवेशनाची तारीख ही 7 डिसेंबर होती आणि 3 दिवस अधिवेशन घेण्याबाबत चर्चा होती, पण 2च दिवसांचं अधिवेशन घेण्याचा मंत्र्यांचा आग्रह आहे आणि हे अधिवेशन जे आहे ते 14 आणि 15 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात होती। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात कुठले महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत पाहूयात। राज्यातील वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला। अशा वस्तीवाड्यांना आता नवीन नावं देण्यात येतील। कोविड-19च्या टाळेबंदीमुळे तोट्यातील एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 1000 रुपयांचं कोटींचं विशेष अर्थसहाय्य। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला, यवतमाळ, लातूर आणि औरंगाबाद इथे अतिविशेषोपचार रुग्णालय। डिसेंबर 2019 पर्यंतचे राजकीय सामाजिक आंदोलनातील खटले हे मागे घेणार। विधानमंडळाचे सन 2020 चे चौथं म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथे घेण्यास मान्यता। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमधील महत्त्वपूर्ण निर्णय आपण या ठिकाणी पाहताय। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रश्मी, अधिवेशनासंदर्भात नेमकं आता काय घडतंय, काय चर्चा सध्या सुरू आहेत, अपडेट्स काय आहेत? विशाली, आपण पाहतो आहे पहिला ही चर्चा होती कुठेतरी दुसरी लाट येणार म्हणून ज्या पद्धतीने मुंबई महापालिका असेल किंवा सरकार देखील परिस्थिती पाहत येत होती, त्यामुळे पहिला चर्चा होती की हे अधिवेशन जे आहे ते डिसेंबर ऐवजी जानेवारी व्हावं, कारण दिल्लीमध्ये पण केंद्र सरकारचं जे अधिवेशन आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे। हो, नक्कीच धन्यवाद रश्मी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाचे अपडेट्स जे आहेत ते तुमच्याकडून या संदर्भातले सातत्याने घेत राहणार आहोत।